देवाला धन्यवाद. परमेश्वराने आपल्याला खूप चांगला वेळ दिलेला आहे. आजचा प्रभुवार आणि या महिन्याचा पहिला हा प्रभुवार होता आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपण असावं, आपण जावं, आपण नेहमीच शिकतो. आणि आपण सर्वजण आपापल्या मंदिरामध्ये परमेश्वराच्या सानिध्यात नक्कीच जाऊन आलेला आहोतच. तर देवाची स्तुती, देवाला धन्यवाद असो. परमेश्वराचे आभार मानते. नवीन एक विषय आज आपण सुरुवात करत आहोत, कारण ह्यापूर्वी आपण बघितलेलं होतं की अंधारातून प्रकाशाकडे, यशया 60 आणि 1 आपण बघितलं होतं, उठ प्रकाशमान हो. मग आपण बघितलं त्याच्याच अनुषंगाने स्तोत्र 16 7 ते 11 पर्यंत ही वचनं आपण बघितली आणि परमेश्वर कसा त्या स्थितीतून आपल्याला काढणारा आपला देवबाप आहे. आणि मग आपण 2 उदाहरणं बघितले, एक अब्रामाचं बघितलं आणि एक एलियाचं बघितलं. जो गुहेमध्ये बसलेला होता त्याला परमेश्वराने बाहेर काढलं, त्याच्याद्वारे 2 राजांना अभिषेक केला आणि त्याच्याचद्वारे परमेश्वराने त्या ठिकाणी एका संदेष्टाला सुद्धा अभिषेक केला. म्हणजे त्याचं जीवन गुहेतलं नव्हतं, तर त्याचं जीवन हे वेगळं होतं आणि ते त्याला त्या ठिकाणी प्रगट केलेलं आहे. आज आपण नवीन विषय घेणार आहोत आणि ह्यामध्येही मला असं वाटते 3-4 लेसन आपले होतील, 3 तर किंबहुना होतीलच. तर प्रभूची स्तुती, देवाला मी धन्यवाद देते. तर अत्यंत चांगलं जे मी आज रेफरन्स पाठवलेला आहे आणि तो कोणाला मिळत असेल तर त्यांनी ते जरूर वाचावं. जखऱ्या, मी आज मोबाईलवर रेफरन्स पाठवलेला आहे. जखऱ्या 4 आणि 6, 1 ते ऍक्च्युअली 7 पर्यंत आहे, परंतु 6वं वचन हे आज आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवणार आहोत. आणि येणाऱ्या या सिरीज मध्ये किंवा ह्या एक प्रकारे जे येणारं एक विशिष्ट लेसन आहे त्यामध्ये आपण हे हाताळणार आहे. ह्या वचनाच्या बळावर आपण चालणार आहोत. आणि ते वचन काय आहे? वचन 6, जखऱ्या 4 आणि 6 वाचेल का कोणी? येस. जकर्या संदेशाचा ग्रंथ याचा 4था अध्याय आणि 6वं वचन. तेव्हा त्याने मला उत्तर दिले, जरुबाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आमेन. देवाला स्तुती असो. तर आता आपण जे एक नवीन विषय सुरू केलेला आहे तो हे की परमेश्वराचं बल आणि परमेश्वराचं सामर्थ्य आपण बघणार आहे. आणि परमेश्वराच्या सामर्थ्याने जे अवघड आहे, जे आपल्याला वाटतंय की अशक्य आहे आपल्या जीवनामध्ये हे होणं, ते परमेश्वर करून दाखवणार आहे. ज्यावेळेस मनुष्य म्हणतो की हे मला शक्य नाहीये, हे देवा माझ्या शक्ती पलीकडचं आहे आणि मी खूप शक्ती लावलेली आहे प्रभू, मी खूप केलेलं आहे, आणि त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. त्यामुळे आपला जो टॉपिक आहे या अनुषंगाने हा आहे की परमेश्वराच्या आत्म्याने कार्यसिद्धी, परमेश्वराच्या आत्म्याच्या सामर्थ्याने कार्यसिद्धी. आणि या टॉपिक मध्ये आपण मुख्य बघणार आहे आज, आणि ते म्हणजे उत्तम प्रदेशाची प्राप्ती. ज्यावेळेस उत्तम प्रदेशाची प्राप्ती आपल्याला हवी, ती आपल्या बलाने, आपल्या पराक्रमाने, आपल्या सामर्थ्याने आपल्याला मिळू शकत नाही, तर ती केवळ परमेश्वराच्या सामर्थ्यानेच आपल्याला प्राप्त होतं. आणि ते आज आपण बघणार आहे की उत्तम प्रदेश जो परमेश्वराने आपल्या सर्वांना देऊ केलेला आहे, तो आपण मिळवणार नाही, आपल्याला प्राप्त होणार नाही, आपल्या सामर्थ्याने ते आपण घेणार पण नाहीये, तर ते परमेश्वर आपल्याला देणार आहे. आणि तो प्रदेश काय आहे त्याबद्दल आज आपण अभ्यास करणार आहे. बघा, जगाची स्थिती परिस्थिती भयंकर आहे ना, वेगवेगळ्या वळणावर जग चाललेलं आहे, भयप्रद स्थिती आहे. पाऊस भरपूर येतो तर भरपूरच येतो, येत नाही तर काहीच येत नाही. जागोजागी भूकंप आहेत, युद्ध सुरूच आहे, छळ सुरू झालेला आहे. त्याचबरोबर एकमेकांमध्ये प्रेम, प्रीती, माया तेही नाहीसं होत चाललेलं आहे. आणि अशा स्थिती परिस्थितीमध्ये मनुष्य हा भयप्रद अवस्थेमध्ये आहे, घाबरत आहे.
परंतु ही जी स्थिती आहे, ही स्थिती या ठिकाणी थांबणार नाही, तर ही स्थिती वाढत जाणार आहे. त्यामुळे ह्या स्थितीमध्ये आपल्याला भिवून चालणार नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, तर आपण जी शक्ती लावतो ती शक्ती व्यर्थ होणार आहे. म्हणून ती शक्ती व्यर्थ लावणे बंद करून आपल्याला काय करायचं, या दिवसांमध्ये जगायला शिकायचं आहे. अशा सर्व स्थिती आणि परिस्थितीमध्ये जगायला शिकायचंय, हसायला शिकायचंय, प्रेम करायला शिकायचंय, कुटुंबाबरोबर वेळ घालवायला शिकायचं आहे. कारण परमेश्वराने आपल्याला ऑलरेडी विश्रांती दिलेली आहे. त्या विश्रांती आणि शांतीमध्ये राहण्यासाठी आपल्याला शिकावं लागेल. कारण जगाची स्थिती बघितलं तर ती भयप्रद आहे, परंतु ख्रिस्ताकडे बघितलं तर आपल्याला समजेल की जगिक गोष्टींपेक्षा मला देवाने काय दिलेलं आहे. मला तर स्वर्गीय जीवन दिलेलं आहे, अनंतकालिक जीवन दिलेलं आहे. मी तर कधी मरणार नाहीये. मला तर परमेश्वराच्या सहवासामध्ये राहता येणार आहे. मी या जगासाठी नाहीये, मी तर वर उचलल्या जाणार आहे. आणि हे सगळे आत्मिक आशीर्वाद ख्रिस्ताकडे बघितल्यावर आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे जग कोणत्याही दिशेने जाओ, त्याचा प्रवाह उलटा असो सुलटा असो कसाही असो, आपले नेत्र आपण परमेश्वराकडे लावूया. आजचं वचन आपल्याला आत्म्यातून जागृत करणार आहे, अत्यंत आशा देणार आहे, दिलासा देणार आहे. जी विश्रांती ख्रिस्ताने दिलेली आहे, जे धडपडणारं आपलं जीवन आहे, जे शांत करून परमेश्वराने आपल्याला विश्रांती दिलेली आहे, त्या विश्रांतीमध्ये त्या शांतीमध्ये आपण राहायला शिकूया. कशी स्थिती असो परिस्थिती असो, त्यामध्ये आपण आता जगण्याची सुरुवात करूया, हसण्याची सुरुवात करूया, आनंद करण्याची सुरुवात करूया. बरेच लोक मला म्हणतात की तुम्ही संदेश देता त्यावेळेस फार हसत हसत बोलता. मी त्यांना म्हणत असते, ख्रिस्ताने मला हसवलेलं आहे, कारण त्याने जगातल्या गोष्टींपासून माझं लक्ष वर स्वर्गीय गोष्टींकडे केलेलं आहे. आणि त्या सर्व जे प्राप्ती आहे ती मला आनंदित करते, ती मला शांती देते, ती मला विश्रांती देते. आणि त्यामुळे जगातल्या गोष्टींचं काहीही वाटत नाही, कारण मला खात्री आहे मी या जगात राहणार नाही, मी ह्या जगातून बदलून जाणार आहे. आज आपण किती सुंदर गीतं ऐकलेले आहे. माझी बहीण आहे ती लहानी विजया गायकवाड, आणि तिने किती अत्यंत चांगल्या प्रकारे ते गीतं गायलेले. गीतांची निवड करणं, ते सुमधुर स्वरामध्ये गाणं, प्रेझेंट करणं, प्रार्थना करणं, त्या गीतांबद्दल त्या ठिकाणी समरी प्रेझेंट करणं, खूप चांगली गोष्ट आहे प्रियांनो. आपली मंडळी जी आहे, आपला हा कळप आहे, हा गीतांमध्ये सुद्धा वाढत चाललेला आहे. परदेशीय जे आहे ते सुद्धा गीत गात आहेत, आपल्या जवळचे तेही गीत गात आहेत. आणि परमेश्वर आपल्याला बघा उत्कृष्ट आनंदाकडे घेऊन चाललेला आहे. मग बाजूला इकडे तिकडे म्हणजे संदेश झाल्यावर आपल्या पुन्हा आपल्या गोष्टी त्यामध्ये खिन्न होऊ नका, गुरफटून पडू नका. तर जे आपण गीतांद्वारे सादर केलं, संदेशाद्वारे सादर केलं, प्रार्थनेद्वारे, त्याच आनंदामध्ये आपल्याला 24 तास राहायचंय, पूर्ण आठवडा राहायचंय. असं नाही की आपण ते करतो आणि नंतर आपण सोडून देतो, पुन्हा खिन्न होतो, पुन्हा दुःख होतं. नाही, हा आनंद आपला सदैव टिकवण्याची शक्ती देवाने आपल्याला दिलेली, कारण त्याचं वचन जे आहे ते आपल्याला बळ पुरवत आहे, शक्ती पुरवत आहे, आपल्या शक्ती पलीकडे आहे. आपल्या डोक्यामध्ये चिंता 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 चिंता, समस्या, अंधार, दुःख, संकट आहेत ते आहेत, परंतु त्यातून परमेश्वर आपल्याला बाहेर काढत आहे. तर आज आपण जाणार आहोत, आपण राहणार खऱ्या अर्थाने आहे गणनाच्या पुस्तकामध्ये. खऱ्या अर्थाने गणनामध्ये आज आपला प्रवास आहे आणि खूप चांगला आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते की इस्रायली लोक जे आहे कादेश बर्न्या या ठिकाणी आलेले. गणना 13वा अध्याय काढून ठेवा, मी गणना 13व्या अध्यायामध्ये आहे. कादेश बर्न्या या ठिकाणी इस्रायली लोक आलेले आहेत. आणि कादेश बर्न्या या ठिकाणी काय झालेलं आहे, ते इतकी महत्वाची गोष्ट इथे झालेली आहे की गणना ह्याचा 13वा अध्याय पहिलं आणि दुसरं वचन कोणीतरी वाचा. गणना वाचा सिस्टर वाचा.
वाचा. तेच गणना 13:1 आणि 2 ही वचने. परमेश्वर मोशेला म्हणाला, मी इस्रायल लोकांना कनान देश देत आहे, तो हेरण्यासाठी माणसे पाठव. त्यांच्या वाडवडिलांच्या प्रत्येक वंशातला एक एक पुरुष पाठव. प्रत्येक जण त्यांच्यातला सरदार असावा. प्रेज द लॉर्ड. आमेन. थँक्यू. काय लिहिलेलं आहे? परमेश्वर मोशेला बोलत आहे. कादेश बर्णे या ठिकाणी ते आहे, एक जागा आहे ती कादेश बर्ण्या, आणि त्या तिथपर्यंत ते त्या ठिकाणी आलेले आहे. आणि परमेश्वर म्हणतो की लोकांना कनान देश मी देत आहे. म्हणजे परमेश्वराने कनान देश लोकांना दिलेला आहे, तो जाहीर केलेला आहे. कारण त्याने ते वचन दिलं होतं अब्राहम, इसाक आणि याकोबाला की मी कनान देशामध्ये तुझा वंशज मी घेऊन जाणार आहे. त्यामुळे परमेश्वर म्हणतो डेफिनेट या ठिकाणी म्हणतो एकदम काय म्हणतो एकदम त्या ठिकाणी आव्हान तो देत आहे की मी इस्रायल लोकांना कनान देश देत आहे. देणार आहे नाही, मी देत आहे. आणि म्हणतो तो हेरण्यासाठी माणसे पाठव. त्यांच्या वाडवडिलांच्या प्रत्येक वंशातला एक एक पुरुष पाठव. प्रत्येक जण त्यातला सरदार असावा. आणि त्या ठिकाणी परमेश्वर काही नियम देतो की म्हणतो 12 वंशज आहे, त्यातला एक एक पुरुष निवड, तो सरदार असेल, आणि त्यांना तू कनान देश हेरण्यासाठी त्या ठिकाणी पाठव. आणि कनान देश हेरण्यासाठी प्रत्येक वंशातून 12 जणांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये कालेब आणि यहोशुवा सुद्धा आहे. या दोघांना सुद्धा निवडलेले आहे. आणि हे 40 दिवस यांना कनान देशामध्ये जाण्यासाठी, आणि 40 दिवसामध्ये जाणे आणि येणे हा त्यांचा प्रवास होतो. आता परमेश्वराने मी तुम्हाला हा प्रदेश दिलेला आहे असं म्हटलेलं आहे, तरी सुद्धा परमेश्वराने त्या ठिकाणी त्या 12 हेरांना पाठवण्यासाठी का म्हटलेलं आहे? कारण हे इस्रायली लोक आहेत, हे यहुदी लोक आहेत. मिसर देशांमधून सुद्धा पराक्रमाने विजय गाजवून हे आले, तरी देखील देवाची त्यांनी परीक्षा पाहिली. समुद्र पुढे उभा राहिला तेव्हा देखील त्यांनी देवावर अविश्वास दाखवला. पुढे त्यांचा प्रवास होत गेला, तिथेही त्यांनी अविश्वास दाखवलेला आहे. आणि देवाने म्हटलेलं आहे की मी तुम्हाला कनान देश दिलेला आहे, आणि तिथेही ते विश्वास दाखवत नाही, अविश्वास प्रकट करतात, संशय प्रकट करतात. आणि हे कुठे वाचायला मिळतं आपल्याला? बघा, अनुवाद याचा पहिला अध्याय आणि 21 आणि 22 वचन यामध्ये प्रकट होत आहे. कारण इथे परमेश्वर तोच घडलेला वृत्तांत कादेश बर्ण्यामध्ये काय झालं होतं ते या ठिकाणी सांगत आहे. तिथे लिहिलेलं आहे, पहा तुझा देव परमेश्वर ह्याने तो देश तुझ्या पुढे ठेवला आहे. तुझ्या पुढे तो देश ठेवलेला आहे, म्हणजे तो देश तुझा आहे. तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे त्यावर चढाई करून तो हस्तगत कर. परमेश्वर म्हणतो चढाई कर आणि हस्तगत कर. तो देश तुझा आहे, भिवू नको आणि कचरू नको. तुला भ्यायचं पण नाहीये आणि कचरायचं पण नाही. तो देश मी तुला दिलेला आहे, कारण तो देश उत्तम देश आहे, चांगला देश आहे. तो मला तुला द्यायचा आहे आणि तो मी तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त जाऊन चढाई करा. परंतु होतं काय कादेश बर्ण्यामध्ये? होतं हे की तेव्हा तुम्ही सगळे, त्यावेळेस हे सगळे इस्रायल मंडळी ही माझ्याकडे येऊन, म्हणजे परमेश्वराकडे येऊन परमेश्वराला म्हणाली, आम्ही माणसे पुढे पाठवतो. परमेश्वर तो म्हणतो की मी तो उत्तम प्रदेश तुम्हाला देतो, कनान देश, कारण मी माझ्या अब्राहम, इसाक, याकोबाला वचन दिलेलं आहे, त्यानुसार मला ते तुम्हाला द्यायचं आहे. परंतु लोक एकत्र आले, लोकांनी देवाचं नीट ऐकलेलंच नाहीये की परमेश्वराने तो देश आपल्याला देऊन दिलेला आहे. त्या ठिकाणी तो म्हणतो की तुम्ही चढाई करून जा, तुम्ही घाबरू पण नका आणि त्या ठिकाणी तुम्ही कचरू पण नका, सरळ सरळ तुम्ही जा, तो तुमचा आहे. परंतु या ठिकाणी ते मते एक आयडिया देतात देवाला. बरेचदा आपल्याही जीवनामध्ये ही परिस्थिती येते. परमेश्वराने आपल्याला खूप आशीर्वाद दिलेले असतात,
आपण आपले काही माध्यम जे आहेत, आपले साहित्य आहे, ते आपण वापरायला सुरुवात करतो आणि ते आपण वापरत असतो. परमेश्वर म्हणतो ठीक आहे, ठीक आहे, तुमच्या मर्जीने. आपण त्याहीसाठी प्रार्थना करतो, देवाच्या जवळ त्याहीसाठी जातो. परमेश्वर म्हणतो मी सांगितलेलं ते बाजूलाच आहे, हा दुसरीच प्रार्थना करत आहे. ठीक आहे, मी आहे तुमच्या बरोबर. आणि इथे तशी स्थिती परिस्थिती झाली. देवाने उत्तम प्रदेश दिलेला आहे, मात्र ते म्हणाले की माणसे पुढे पाठवतो. म्हणजे ती त्या देशाची माहिती मिळवून कोणत्या मार्गाने आम्हाला जावे लागेल व कोणकोणती नगरे लागतील ह्याची आम्हाला खबर देतील. कोणत्या मार्गाने आम्ही जाऊ. परमेश्वराने ते सरळ सांगितले, चढाई करा. ना मार्गाचा प्रश्न आहे, ना घाबरण्याचा प्रश्न आहे, ना हेरगिरीचा प्रश्न आहे, सरळच जायचंय. परंतु ह्यांना प्रश्न आहे की कोणत्या मार्गाने जायला पाहिजे, कोणत्या मार्गाने आपण ते गाठलं पाहिजे. आतापर्यंत रानावनातून प्रवास करत असताना ह्यांना मार्ग कोणी दाखवला? परमेश्वराने दाखवला, तरी अविश्वास या ठिकाणी दिसतो. आता कादेश बर्ने या ठिकाणी आलेले आहे, तेव्हा यांना 38 वर्ष झालेले आहे रानावनातून फिरताना. 2च वर्ष यांना राहिलेले आता पोहोचायला. त्या 2 वर्षामध्ये देवाची इच्छा होती की इथे तरी त्यांनी विश्वास दाखवावा. 38 वर्ष तर मला त्यांनी संताप आणलेला आहे. मोशेला त्या ठिकाणी त्रस्त केलेला आहे. अहरोनालाही त्या ठिकाणी अनेक प्रश्न विचारून त्यालाही त्रस्त आणि त्रास दिलेला आहे. पण ही आता बिलकुल कनान देशामध्ये चाललेला आहो. या 2 वर्षामध्ये तरी किमान परमेश्वराची ओळख झाली असेल तर विश्वास दाखवावा. परंतु 38 वर्षामध्ये इस्रायली लोकांना विश्वास झालेला नाहीये. इथेही ते अविश्वास दाखवत आहे आणि म्हणता आहेत की आम्ही माणसे पाठवतो, म्हणजे ते माहिती आणतील, कोणत्या मार्गाने जावं तेही आम्हाला कळेल आणि आम्हाला सगळ्या देशाची खबरच लागेल. जे स्वतःला पुढे करत आहे, स्वतःच बळ त्या ठिकाणी वापरत आहे, स्वतःच सामर्थ्य वापरत आहे, स्वतःचा पराक्रम करण्याची ते त्या ठिकाणी तयारी दाखवत आहे. आणि म्हणून परमेश्वर त्या ठिकाणी गणना 1 आणि 13वा अध्याय 1 आणि 2 म्हणतो की ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना, तर देश हेरण्यासाठी माणसे पाठवा आणि मग त्यांच्या वडिलांच्या प्रत्येक वंशातला एक पुरुष त्या ठिकाणी पाठवा आणि तो सरदार असला पाहिजे. आणि मग ते 12 जण तयार होतात. आता लोकांची ती मागणी आहे, लोकांनी ती देवाला विनंती केलेली आहे, त्यांचं प्रपोजल देवापुढे मांडलेलं आहे परमेश्वराला. ठीक आहे, त्यातही मी आहे तुमच्या बरोबर. आणि ते 12 जण त्या ठिकाणी कनान देश हेरण्यासाठी जातात. बघा किती प्रगटीकरण यामधून बाहेर पडते. लहानपणापासून आपण शिकतो 12 जण कनाने हेरल्या गेले, 10 खोटे 2 खरे. इथे प्रगटीकरण बघा किती स्पष्ट आपल्याकडे येत आहे. ज्या वेळेस हे 12 जण त्या ठिकाणी जातात तर ते नेगेब प्रांतातून हेब्रोमास असे ते फिरत गेले, म्हणजे गलीलच्या प्रांतापर्यंत ते आले. आणि त्या ठिकाणी ते पूर्ण गलील, हेब्रोन, नेगेब हा प्रांत जो आहे तो ते हेरत 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 त्या ठिकाणी ते गेलेले आहेत. मिसर देशापासून इस्रायली लोक ज्यावेळेस प्रवास करत होते, अनेक राजे त्यांच्यावर आक्रमण करायचे आणि हे पण अनेक राजांवर आक्रमण करत चालले होते. तर अनेकांना ह्यांनी काय करून टाकलं, म्हणजे सगळ्यांनाच ह्यांनी मारून टाकलेलं आहे. स्तोत्रामध्येही आपल्याला ते वाचायला मिळतं. आणि त्यांची राज्य त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे कनान देश जो आहे तो मोरिया पर्वताचा जो भाग होता, जो यबुसी खळ आहे, दावीद राजाने ते विकत घेतलं. त्या व्यतिरिक्त ह्यांनी परमेश्वराच्या सामर्थ्याने जो पराक्रम करत गेले, त्यामुळे हा इस्रायल देश एवढा मोठा झालेला आहे. एक एक प्रांत ते घेत गेलेले आहे आणि ते नेगेब मध्ये गेले, हेब्रोन मध्ये गेले आणि जसा जसा त्यांनी प्रवास केला तसं तसं ते काबीज करत गेलेले आहे. आणि मग या ठिकाणी ते तिथपर्यंत पोहोचले आणि तिथून मग ते अश्कोल या ठिकाणी गेले. आणि अश्कोल या ठिकाणी त्यांना काही महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी दिसलेल्या आहेत. आणि अश्कोल म्हणजे क्लस्टर असं त्याचं होतं इंग्लिशमध्ये.
एक प्रकारचा गुच्छा त्या ठिकाणी होतो, एक प्रकारचा गुच्छा. आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेला आहे गणना 13 आणि 24 मध्ये की द्राक्षांचा घोष, इस्रायली लोकांनी त्या ठिकाणचा द्राक्षांचा घोष तोडला म्हणून त्याचे नाव अश्कोल म्हणजे घोष म्हणजे गुच्छा असे पडले. आणि तो घोष जो आहे किंवा तो गुच्छा जो आहे तो एवढा गुच्छा नाही जो आपण ताटामध्ये घेऊन खातो. तर कालेब आणि यहोशवा यांनी काठी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्या खांद्याला तो घोष लावलेला आहे, तो गुच्छा लावलेला आहे, तो जमिनीपर्यंत पुरत होता. त्यानंतर डाळिंब पण घेतलेली आहेत, अंजीर पण घेतलेली आहे आणि ती प्रमाण म्हणून घेतलेली आहे, कारण त्यांना माहित होतं की हे जे इस्रायली लोक आहे हे देवावर विश्वास ठेवत नाहीत, तर आम्ही जी बातमी आता घेऊन जाणार आहे त्यावर काय विश्वास ठेवणार. त्यामुळे त्यांनी प्रमाण त्या ठिकाणी आणलेलं आहे. कधी कधी आपल्याला प्रमाण पाहिजे असतं. चिन्ह दे प्रभू, चिन्ह दे प्रभू, हे आम्ही करत आहे याबद्दल चिन्ह दे प्रभू. प्रभू म्हणतो माझा शब्द बस, त्या शब्दाकडे लक्ष दे, त्या वचनाकडे लक्ष दे, मी तुझ्या बरोबर आहे एवढं लक्ष ठेव. आपण प्रमाण आणि चिन्ह मागत राहतो आणि कालेब आणि यहोशवाने इस्रायली लोकांमुळे ते प्रमाण त्या ठिकाणी घेऊन आले आणि दाखवलं. ज्या वेळेस ते कादेश बर्न्या या ठिकाणी आले, हे सगळे तंबू लावून बसलेले होते, निवास मंडप देवाचा आणि बाकीच्यांचे राहुट्या त्या ठिकाणी त्यांनी बांधलेल्या होत्या. त्या ठिकाणी ज्यावेळेस आले ते ह्यांची नजरे सगळे त्यांच्याकडे होते. 12 लोक काय सांगतात त्यावर होते. आणि आले जेव्हा 12 लोक, त्यावेळेस त्यांचे 2 मत झालेले आहेत. ज्यावेळेस परमेश्वराच्या विरुद्ध किंवा परमेश्वराच्या पुढे जाण्याचं आपण प्रयत्न करतो त्यावेळेस मतभिन्नता होते, एक मत होऊ शकत नाही. म्हणून देवावर अवलंबून असलेलं बरं. 2 मत झाले त्या ठिकाणी. 10 जण वेगळे बोलायला लागले आणि 2 जण वेगळं काहीतरी बोलायला लागले. आणि या 2 मतांमुळे ही सगळी जी मंडळी आहे, म्हणजे हे जे इस्रायल लोक आहे, हे त्या ठिकाणी अधिक त्रासामध्ये गेले, अधिक त्यांची गडबड झाली, त्यांचा गोंधळ झाला. करायचं काय आता? एक जण म्हणतो काय आणि दुसरा म्हणतो काय, आता करायचं काय? त्यापेक्षा देवावर विश्वास ठेवला असता तर उत्तम प्रदेश सहज मिळाला असता, मार्ग देवाने दिला असता. असं जर म्हटलं असतं की मार्ग परमेश्वर पाहून देईल, कारण अब्रामाला त्याने वचन दिलेलं आहे, ते चढाई कशी करायची ते परमेश्वराचं काम, परमेश्वर बघून देईल, आम्ही निघतो, देवाच्या शब्दामुळे आम्ही निघतो. तर काय झालं असतं, ते सहज त्या ठिकाणी कनान देशामध्ये पोहोचले असते प्रियांनो. परंतु त्यांच्यामध्ये संशय, भीती आणि देवाचा जो शब्द आहे त्या शब्दावरचा अविश्वास, यामुळे त्या ठिकाणी त्यांना विलंब लागलेला आहे. 40 दिवस त्यांचे हेरण्यात गेलेले आहे. मग ते फिरत फिरत त्या ठिकाणी गेले. मग ते आले तर 2 मत घेऊन आले. आणि मग वचन 28, त्या देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत आणि पुढे सांगितले तेथील नगरे तटबंदीची असून फार मोठी आहेत, तेथे अनाकांचे वंशजही आम्ही पाहिले. आणि हे या 10 लोकांचं मत आहे. ते 10 लोक 28, 29, 30 मध्ये काय सांगत आहे की नाही, आपण तिथे जाऊ शकत नाही. किंतु परंतु या ठिकाणी त्यांच्या मतामध्ये आलेला आहे. किंतु परंतु ज्या ठिकाणी आला, ज्या ठिकाणी आपण हो म्हणतो आणि मात्र हा शब्द लावतो, त्यावेळेस आपल्या विश्वासाचा गोंधळ होतो. कारण काय की ते देश हेरून आल्यानंतर त्या ठिकाणी बघायला मिळतं की कालेब आणि यहोशवा सगळ्या मंडळी पुढे पुढे हकीकत सांगायला लागले. आणि 27व्या वचनामध्ये त्यांनी ती फळं जी आहे आणि ते सगळं जे आहे ते त्यांच्या समोर मांडलं आणि म्हणाले की हा जो प्रदेश आहे तो खरोखर दुधामधाचा प्रवाह वाहणारा प्रदेश आहे, तेथली ही फळं आणलेली आहेत आम्ही. त्यांचं मत जे आहे ते ठाम होतं की खरोखर तो प्रदेश तसा आहे. खरोखर म्हणजे काय की देवाने जसा सांगितलं तसा आहे. खरोखर मी त्या ठिकाणी जाऊन आलेली आहे, म्हणजे काय की आधी माझी व्हिजिट झालेली आहे, मला ते माहित आहे.
म्हणजे देवाने यांना सांगितलेलं, यांना हे जे माहित आहे ते प्रगट त्या ठिकाणी केल्या जात आहे. आणि तो प्रदेश जो आहे खरोखरच दुधामधाचा आहे. बघा, अनुवाद याचा 8वा अध्याय आणि त्या टायटलच दिलेला आहे अनुवाद 8 मध्ये, जी आज्ञा मी आज तुम्हाला देत आहे. काय काय टायटल आहे? उत्तम प्रदेशाची प्राप्ती. आणि त्यामध्ये वचन 7 मध्ये लिहिलेलं आहे, कारण तुझा देव परमेश्वर तुला एक उत्तम देश देत आहे. खोऱ्या डोंगरात उगम पाहून पाण्याने भरलेले नाले, झरे, ओढे त्यात वाहत आहेत. म्हणजे परमेश्वर म्हणतो, तुम्ही जाण्याच्या आधी तो देश बघा कसा आहे. म्हणजे परमेश्वराने तो पाहिलेला आहे, परमेश्वराला तो माहित आहे आणि तेच माहित असलेला वृत्तांत तो इस्रायल मंडळी सोबत सांगत आहे. इस्रायल मंडळी ती विसरली, कालेब आणि यहोशुआ मात्र विसरले नाही. म्हणून ते म्हणतात, खरोखर देवाने जसं सांगितलं तसाच तो देश आहे. त्या ठिकाणी खोरे आणि डोंगरात जे आहे नाले, झरे आणि ओढे सुद्धा वाहतात. गहू, जव, द्राक्षवेल, अंजीर म्हणजे सगळी वरची फळं ती सुद्धा त्या ठिकाणी आहे. जैतुनाचा वृक्ष, मधाचा देश तो आहे. त्यात कसल्याही गोष्टीची टंचाई नाहीये. सगळे आपण अन्न खाऊ शकतो, वान आपल्याला पडणार नाही. तिथले खडक, लोहा आणि तांबे सुद्धा देणार आहे. खाऊन पिऊन आपण तृप्त राहू शकतो. खरोखर तो देश तसा आहे. हा पहिला निरोप आला. हे दोघांनी एकमताने तो सांगितला, खरोखर तो देश तसा आहे. तो जो डोंगर आहे दिसतोय खडकाट, परंतु तांबा आणि लोह देऊ शकतो. म्हणजे आपल्या व्यवसायाला तो मदत करेल. आपलं लक्ष नेहमी जमिनीकडे असते, नेहमी आपलं लक्ष खाली असते. लसूण, कांदे हे आपण शोधत राहतो, बघत राहतो. परमेश्वर सगळी वरची फळं आपल्याला त्या देशात देणार आहे. डाळिंब, अंजीर, द्राक्ष, गहू, जव, वर बघा, वर बघा. सहज तोडा, सहज खा. वाटलं तर हाताने तोडा, नाही तर फांदी धरा आणि तोंडानेच खा. ते पण कष्ट नाही, कष्टच नाही करायचे. देवावर विश्वास ठेवतो ना तर कष्ट नाहीये. देवावर विश्वास ठेवत नाही तर आपली नजर खाली आहे. मग ती कुदळ हातात घ्या, मग ते खड्डा करा, मग ते खोदा, मग ते धुवा, मग ते साफसूफ करा, मग ते चिरा, मग ते कापा आणि मग खा. कष्टच कष्ट. परमेश्वर म्हणतो, बिना कष्टाचं सगळं मी तृप्त करेल तुम्हाला. नाले तुम्हाला चालता चालता पाणी देतील. झरे हे तुम्हाला पाण्याची टंचाई पडणार नाही. दूध, मध तुम्हाला मुबलक मिळेल. तो देश आहे. तो देश मी देतोय तुम्हाला. तुमच्या पराक्रमाने नाही, तुमच्या सामर्थ्याने नाही, मला तुम्हाला द्यायचं आहे, कारण मी वचन दिलेलं आहे. आणि या ठिकाणी हे मत जे आहे यहोशू आणि कालेब त्या ठिकाणी 26-27 मध्ये सांगतोय. परंतु 28-29 त्या ठिकाणी दुमत मात्र शब्द आलेला आहे. मात्र बलवान लोक आहेत तिथे. हो, फळं आहेत, ही बघितली, ही आम्ही पण बघितली फळं. अंजीर पण बघितलं, खाल्ले पण आम्ही. परंतु लोक यहोशुआ आणि कालेबने परमेश्वराला बघितलं, लोकांना बघितलं नाही. आणि बाकी जे 10 वंशाचे लोक गेले होते त्यांनी परमेश्वराला बघितलं नाही, त्यांनी लोकांना बघितलं. बाप रे, ते किती बलवान आहेत, त्यांची घरं तटबंदीची आहेत, त्याचबरोबर ते अनाक्यांचे वंशज आहेत, अमालेकी तिथे आहेत आणि तिथे तर हित्ती, यबुसी, अमोरी आणि सगळेच आहेत. त्यांनी लोकांकडे बघितलं आणि ते लोक दानव त्यांना दिसले, राक्षस दिसले, त्यांना ते नफिलीम दिसले. त्यांची तटबंदीची नगर आपण तोडू शकत नाही. त्यांचं सगळं लक्ष खाली आणि खाली आणि खाली होतं. यहोशू आणि कालेबचं लक्ष देवाकडे होतं. अनाकी लोक आहेत, परमेश्वर बघून घे. दानव लोक आहेत, परमेश्वर बघून घे. त्यांनी तुलना त्या लोकांची परमेश्वराबरोबर केली. त्यामुळे त्यांना ते सोपं वाटलं. चला चढाई करू आपण म्हणाले. आणि हे जे 10 वंशाचे लोक होते यांनी तुलना स्वतः बरोबर केली त्या लोकांची. आणि स्वतः बरोबर जगाची तुलना ज्यावेळेस आपण करतो ना, त्यावेळेस आपण त्या ठिकाणी कमजोरच ठरणार, अशक्त ठरणार, निर्बुद्ध ठरणार, बुद्धू ठरणार. पण ज्यावेळेस जगाला आपण देवाबरोबर तुलना करतो ना, त्यावेळेस देवाच्या सामर्थ्याने
आपण बलवान ठरणार, आपण ज्ञानी ठरणार, आपण बुद्धिमान ठरणार, विवेक बुद्धी प्राप्त झालेले, सत्सद विवेक बुद्धी असलेले, चतुर आणि शहाणे ठरले जाणार. देवाला पुढे करायला पाहिजे. यहोशुआने कालेबने परमेश्वराला पुढे केलं. यांनी स्वतःच बल पुढे करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. आणि वचन 30 मध्ये कालेब म्हणतो, मोशे समोर लोकांना शांत करून कालेब म्हणाला, आपण त्या देशावर आत्ताच्या आत्ता हिम्मत धरून चढाई करून जाऊया, काही गोंधळ नाही करू. स्थिती बघा कशी आहे, युद्धाची आहे, रानावनातला प्रवास आहे, भटकत आहे, गोंधळ आहे, गडबड आहे. स्थिती कशी आहे, त्या स्थितीमध्ये कालेब शांत झालाय, शांत आहे तो. आज जगाची स्थिती कशी आहे, युद्धजन्य स्थिती आहे, गडबड गोंधळ. शांत व्हा. परमेश्वराने आपल्याला शांती आणि विश्रांती दिली आहे, त्यामध्ये राहण्याची सवय करा. गोंधळापासून दूर राहूया, मात्र किंतु परंतु आपल्या जीवनातून दूर करूया. आणि तो म्हणाला, आपण त्या देशावर आत्ताच्या आत्ता, म्हणजे कादेश बर्ण्या आपण या ठिकाणी आहे ना, चला नेगेब कडून जाऊया, नेबेब कडून हेब्रोन मध्ये जाऊया, हेब्रोन मधून तो गलीलचा प्रांत, तिथून आशकोल मध्ये जाऊया, तिथून पटकन आपल्याला आत प्रवेश करता येतं. मला माहिती आहे कसं जायचं, चला माझ्या बरोबर परमेश्वर आहे आत्ताच्या आत्ता. आणि हे मात्र किंतु परंतु करणारे नाही. त्यांनी सगळ्या मंडळीला त्या ठिकाणी दुमतामध्ये टाकलं, त्या ठिकाणी त्यांचं गोंधळ करून टाकलेलं आहे. आणि म्हणतो तो घेऊ, लगेच तो म्हणतो आत्ताच्या आत्ता जाऊ आणि लगेच घेऊ पण, कारण तो जिंकण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहोत. आपण पूर्ण समर्थ आहोत. असू दे अनाकी, असू दे तटबंदीची नगरे, असू दे अमालिकी, नफिली, दानव, राक्षसी वृत्तीचे लोक, आपण त्यांच्यापेक्षा पूर्ण समर्थ आहोत. आणि त्या ठिकाणी या लोकांनी ते म्हटलं की नाही, आपण तसं करू शकत नाही, ते लोक फार धिप्पाड आहेत, आपल्याला नाही जमणार. मंडळी सगळी घाबरली, इस्रायलच लोक ते. त्यांनी सरळ निर्णय, चला परत. कुठे? मिस्र देशामध्ये. अरे, मिस्र देश नरकाचं प्रतीक आहे, मिस्र देश दास्याचं प्रतीक आहे. त्या मिस्र देशामध्ये आता एक देखील पुरुष नाहीये, सगळ्या स्त्रिया आहे. त्या देशात जाऊन तुम्ही काय करणार? तो देश देवाने, त्या देशातले सगळे दैवत देवाने नाहीसे केलेले आहेत. मिस्र देशामध्ये 10 मुख्य देवत होते, ते सगळे देवत परमेश्वराने नष्ट केलेले आहे, बलहीन त्यांना केलेलं आहे. त्या देशामध्ये आता काय करायचं जाऊन त्या अंधारामध्ये? आपल्याला पुढे जायचं आहे. आणि हे काय म्हणतात, चला परत जाऊया मिस्र देशामध्ये. आपल्याही जीवनामध्ये ही स्थिती येते का कधी काळी, की परमेश्वर आपल्याला एकदम असा आशीर्वाद देण्याच्या टप्प्यावर आपण आलेला आहोत आणि आपण म्हणतो की नाही, आता मला नाही जमणार, अशक्य आहे, हे अवघड आहे, चला आता निर्णय बदलूया, माघारी होऊया. अशी स्थिती असेल तर हे वचन बल देणार आहे, देवाचं सामर्थ्य वापरणारे आहे. कारण परमेश्वराच्या आत्म्याने त्या ठिकाणी कार्यसिद्धी होते. परमेश्वराच्या आत्म्याच्या सामर्थ्याने कार्यसिद्धी होते, आपल्या सामर्थ्याने अजिबात नाही. कारण आपले नेत्र हे जगाकडे लागलेले असतात. ज्यावेळेस आपण आपले नेत्र आपल्या प्रॉब्लेम पासून, आपल्या समस्येपासून देवाकडे लावतो, त्यावेळेस आपण समर्थ बनतो. आपल्यामध्ये बळ येतं, आपल्यामध्ये ताकद येतं. आणि त्या ठिकाणी मग आपल्याला बघायला मिळतं. आपण जाऊया अनुवाद याचा 9वा अध्याय बघा, त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. अनुवाद 9वा अध्याय आणि मी वाचते ती वचन. 9वा अध्याय पहिल्या वचनापासून. हे इस्रायला श्रवण कर, तुझ्यापेक्षा महान व सामर्थ्यवान राष्ट्रे ताब्यात घेण्यास तू आज यर्देन उतरून जाणार आहे. काय सांगितलेलं आहे? हे इस्रायला श्रवण कर, तुझ्यापेक्षा महान, म्हणजे खरोखरच कनान देशामध्ये महान आणि सामर्थ्यवान लोक राहत होते, बलवान लोक राहत होते. परंतु त्यांना तू ताब्यात घेण्यास आज यर्देन उतरून जाणार आहे. त्याची नगरे मोठी, त्यांचे कोट गगनचुंबी आहेत. खरोखरच त्यांची नगर मोठी आहे,
गगनचुंबी आहेत, तेथील लोक धिप्पाड, हो तेथील लोक धिप्पाड, उंच असून अनाकी वंशातले आहे, हे तुला माहीतच आहे. त्याला 10 लोकांनी सांगितलेच आहे. खरोखरच तिथले लोक तसेच आहेत. पण त्यांनी लोकांना बघितलं. परमेश्वर किती सामर्थ्यवान आहे तिकडे त्यांनी बघितलेलं नाही. अनाक्यांच्या वंशजांशी कोण सामना करेल असे म्हणतात, हे तू ऐकलेच आहे. त्या 10 लोकांनी सांगितलंच आहे तुला. तर आता हे पक्के लक्षात ठेव की भस्म करणाऱ्या अग्नीसारखा तुमच्या पुढे जो पलीकडे जात आहे. हे वचन बघा किती छान आहे, किती उत्तम वचन आहे. 3रं वचन काय? भस्म करणाऱ्या अग्नीसारखा, ज्याच्या हातामध्ये अग्नी आहे, ज्याचं सामर्थ्य अग्नीवर आहे, ज्याने अग्नी निर्माण केलेला आहे, तो परमेश्वर तुमच्या पलीकडे तिकडे जात आहे. तू तुझा देव परमेश्वर आहे, तो जो ज्वलंत अग्नी आहे, भस्म करणारा अग्नी आहे, तो परमेश्वर तुमच्या आधी पलीकडे तिकडे जात आहे. कारण लोक हे तुमच्या सामर्थ्याच्या पेक्षाही अधिक सामर्थ्यवान आहे. त्यांची नगर उंच उंच मोठी मोठी आहे, पण मी सामना करण्यासाठी जात आहे. 10 लोक तुलना करत होते स्वतः बरोबर, परंतु या ठिकाणी लोकांना तर जायचंच नाहीये. मग तुलना लोकांची का केली? युद्ध लढायला तर परमेश्वर चाललेला आहे. तो म्हणतो मी भस्म करणारा अग्नी आहे, मी तुमच्या पुढे जात आहे. आणि म्हणून कालेबाने हा यहोशवाने जो निरोप आणला तो अत्यंत महत्वाचा आहे, की ते देश देवाने जो सांगितलाय तो खरोखर तसा आहे. आणि तिथे लिहिलंय तो त्यांचा संहार करेल. तो जो ज्वलंत परमेश्वर आहे, भस्म करणारा अग्नी, तो परमेश्वर आहे, तो त्यांचा संहार करेल, तुम्ही नाही. तुमच्याशी त्यांची तुलना करू नका. युद्ध हे परमेश्वराचे आहे आणि आपण युद्ध आपल्या अंगावर ओढवून घेतो, परंतु युद्ध हे परमेश्वराचे आहे. वास्तविक स्थिती परिस्थितीमध्ये आपणच असतो, परंतु परमेश्वर आपला त्या ठिकाणी महान असा पुढारी आहे. तो आपल्या पुढे आहे. तो म्हणतो की तो त्यांचा संहार करेल व त्यांना तुझ्या पुढे चित्त करेल. तो स्वतः संहार करेल आणि त्या लोकांना तुझ्या पुढे, जो तू स्वतःला असमर्थ ठरवतो त्या तुझ्याच पुढे म्हणजे तुझ्या पायावर तो त्यांना चित्त करणार आहे. तुझ्या पायावरती पडतील. तुला वाटतं की तू असमर्थ आहे, पण सामर्थ्यवान आणि बलवान, धिप्पाड आणि धाडसी लोक तुझ्या चरणावर पडते. कारण तू तर असमर्थ आहे, पण तुझा देव मात्र बलवान आणि पराक्रमी आहे. सामर्थ्यवान परमेश्वर आहे आणि परमेश्वराने तुला सांगितल्याप्रमाणे तू त्यांना घालवून देशील. मी हे करेल की मी तर विजय मिळवेलच मिळवेल, त्याचबरोबर माझे लेकर माझ्या बरोबर विजय मिळवतील. त्या तुम्हाला मी असं बळ देईल की तुम्ही त्यांना त्या देशातून घालवून द्याल आणि तुम्हाला वाटेल की यस, देवासारखं मी पण कार्य केलेलं. कारण जसा एक पिता जो आहे एखादं मोठं चॅलेंजिंग काम घेत असतो, ते लेकरू बघत असतं आणि तेही मग चॅलेंज घेण्यासाठी शिकतं. आणि ज्यावेळेस ते चॅलेंज घेतं तर पित्याला वाटते की हा, माझ्यासारखं माझं बाळ आहे. आणि पुत्राला हे वाटते या पप्पासारखं मी करून दाखवलं. आणि आपल्याला तो अधिकार देणार आहे. जसा तो संहार करेल तशाच प्रकारचं आपल्यालाही तो सामर्थ्य देईल आणि आपण त्याला काय करून टाकू, त्या ठिकाणावरून घालवून देऊ, असं परमेश्वर म्हणतो. तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्या पुढून घालवून देईल. तेव्हा आपल्या मनात म्हणू नकोस की हे माझ्या पुण्याईमुळे परमेश्वराने मला हा देश वतन करून दिला आहे. किती थोर आपला परमेश्वर आहे. तो उत्तम प्रदेशाची प्राप्ती ही आपल्या बलाने, आपल्या सामर्थ्याने आपल्याला मिळू शकत नाही. आपण जे म्हणतो की प्रभू तू आम्हाला निवडलं, आम्ही तुझे धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो, आम्हाला तू अनंतकालिक जीवनामध्ये घेतलेलं आहे, आम्ही ख्रिस्ताला निवडलं त्यामुळे आम्ही स्वर्गात जाणार आहे, हे आपलं बल, आपला पराक्रम पुढे आणणं आहे. परमेश्वर म्हणतो की बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्य सिद्धी होईल. आपण जे बदलून जाणार आहोत, रॅप्चर मध्ये जाणार आहोत,
ते आपल्या बलाने, आपल्या पराक्रमाने, आपल्या सामर्थ्याने, आपल्या पुण्याने जाणार नाही, तर केवळ आणि केवळ परमेश्वराच्या आत्म्याने हे कार्य सिद्धीस होणार आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी कनान देश जो आहे तो हेरलेला आहे. परमेश्वराने त्यांना मिळवून दिलेला आहे. ज्या प्रदेशाबद्दल त्यांना भीती वाटत होती, परंतु अब्राहम, इसाक, याकोब यांना जे वचन देवाने दिलं होतं, त्या वचन पूर्तीसाठी तो त्यांना त्या देशात घेऊन गेला. इस्रायली लोकांच्या पुण्याईमुळे नाही, त्यांच्या पराक्रमामुळे नाही. आपला परमेश्वर आपल्याला अनंतकालिक जीवनामध्ये घेऊन चाललेला आहे. आपला प्रवास आपण संशयामध्ये घालवत आहोत का? भीतीमध्ये घालवत आहोत का? काही स्वतःची बुद्धी, मन वापरून आपण काही प्लॅनिंग करत आहोत का? सरळ सरळ देवापुढे रोज उभे राहा. देवाने मला आश्वासन दिलेलं आहे, मी सरळ अनंतकालिक जीवनामध्ये वर स्वर्गामध्ये, ज्या ठिकाणी देवाचं राजासन आहे, ज्या ठिकाणी देवाची सत्ता आहे, ज्या ठिकाणी देवाचं निवासस्थान आहे, ज्याला स्वर्ग म्हणतात, त्या ठिकाणी मी जाणार आहे. माझ्या पराक्रमाने नाही, तर देवाने दिलेल्या त्याच्या सामर्थ्याने मी जाणार आहे. तो उत्तम प्रदेश आपल्याला जर प्राप्त करायचा आहे, तर त्याची एकच अट आहे, आणि ती म्हणजे काय? तर परमेश्वराच्या आत्म्याच्या सामर्थ्याने कार्यसिद्धी. आपल्या सामर्थ्याने कार्यसिद्धी होऊ शकत नाही. मोशे त्या ठिकाणी मार्ग शोधत होता. इस्रायली मंडळी मार्ग शोधत होती की कनान देशामध्ये प्रवेश कसा करावा. परमेश्वराने सहज त्यांना त्या ठिकाणी नेलेले. तो स्वतः यर्देन पार करून त्यांच्या पुढे गेला आणि सगळे बलाढ्य लोक त्यांना त्याने संपवून टाकलेला आहे. आज आपल्या समोर कितीतरी बलाढ्य समस्या डोळ्यासमोर आहेत, प्रश्न आहेत, चिंता आहे, दुःख आहे, है ना? घेरलेलो आहोत, संकटांमध्ये घेरलेला, विपत्तीमध्ये आहोत, कर्ज आणि कितीतरी गोष्टी आहेत. त्यामध्ये आपल्या बलाने आणि आपल्या पराक्रमाने आपल्याला काहीच मिळणार नाही. आपलं बल आणि आपलं पराक्रम बाजूला ठेवा. विश्वास ठेवा की देवाने आपल्याला सगळं काही जिंकून दिलेलं आहे. कारण युद्ध हे परमेश्वराचं आहे. युद्ध हे परमेश्वराचं आहे, त्याने जिंकून दिलेलं. ज्यावेळेस दावीद राजा गोलियत सारख्या त्या दानवाला मारतो, त्यावेळेस तो काय म्हणतो की हे युद्ध परमेश्वराचं आहे, मी नाही मारणार, युद्ध परमेश्वराचं आहे. एक लहानसा वयाचा तो तरुण, लहान होता, तो राजा पण नव्हता, तो कोणीच नव्हता, तो एक साधा मेंढपाळ होता त्या स्थितीत. आणि त्या स्थितीमध्ये त्याने देवाला पुढे केलं आणि गल्ल्यात जमिनीवर कोसळला. त्याच्या शरीराचे 2 तुकडे करण्यात आलेले आहेत. आज परमेश्वर या गल्ल्यातासारखे बलाढ्य संकट, भीतीदायक संकट आपल्या समोर जरी आले तरी परमेश्वर म्हणतो मी तुकडे करून टाकेल, निपछिप करून टाकेल, तुमच्या पायावर मी टाकून देईल, तुमच्या पायावर ते पडतील, कारण मी तुमच्या पुढे आहे. आणि परमेश्वराची मी स्तुती करते. देवाला मी धन्यवाद आणि गौरव आणि मान महिमा देते. कादेश बर्न्या या ठिकाणी जे झालेले आहे ते आपण बघितलेले आहे. आणि उत्तम प्रदेशाची प्राप्ती ही केवळ परमेश्वराने दिलेली आहे, आपण बघितलेले. या आत्म्याच्या प्रकाशामध्ये आपण संपूर्ण आठवडा राहूया, यावर विचार करूया, मनन करूया. बघा, तुम्हाला आनंद प्राप्त होईल. तुम्हाला समजेल की तुम्ही विश्रांतीमध्ये आहे, तुमच्या जीवनामध्ये शांती आहे. बहुमूल्य गोष्टी देवाने आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्याचा आपण अनुभव घेऊया. पुन्हा एकदा देवाचं मला गौरव करता आलं, त्याची घोषणा करता आली, त्याचा जय जयकार करता आला. पूर्ण मोकळीकतेने त्याच्या वचनातून मला स्पष्ट करता आलं. जेही प्रगटीकरण देवाने मला दिलं, मला तुमच्या समोर हे मांडता आलं, त्याबद्दल मी स्वर्गीय पिताचे मनापासून आभार मानते. मी त्याला धन्यवाद देते, त्याला मी उंच करते आणि तुमचे देखील मनापासून आभारी आहे. देव बाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.